Hello dear student, welcome back to my channel Fun Learning with Vanashri. So today we are going to learn a new poem from 4th standard and poem name is My Books. सो पोएट इथे काय सांगत आहे, जेव्हा पण ते बुक्स रीड करतात किंवा त्यांच्याकडे असलेले जे बुक्स आहेत ते रीड केल्यानंतर त्यांना जे एक्सपिरियन्स येतात त्यांनी ते एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे. सो आय होप की तुम्ही सुद्धा बुक्स रीड करत असणार आणि तुम्हाला सुद्धा वेगळे वेगळे कॅरेक्टर्स किंवा तुम्ही त्या बुक्समधून काहीतरी शिकत असणार. सो सेम पोएटसुद्धा आहेत. बघा काय म्हणत आहेत ते, आय लव्ह माय बुक्स, दे आर द होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड नोम्स. मला माझे बुक्स खूप आवडतात. आय लव्ह माय बुक्स. दे आर द होम्स, ते घर आहे. कोणाचे घर आहेत? क्वीन्स अँड फेरीज. क्वीन्स तुम्हाला माहिती आहे, क्वीन्स म्हणजे राणी आणि फेरीज म्हणजे परी. आता तुम्हाला पिक्चरमध्ये पण काही परी दाखवलेले आहे. तर ते घर कुणाचं आहे? राणींचं घर आहे, पऱ्यांचं घर आहे. नाईट्स अँड नोम्स. आता नाईट्स अँड नोम्समध्ये जर तुम्ही नोटीस केलं तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल की इथे जे आहे, इथे हा के आणि इथे हा जी आलेला आहे, तरी पण आपण त्याला रीड करताना नाईट्स रीड करतो आणि त्याला नोम्स रीड करतो. सो के आणि जीचा जो साऊंड आहे तो काय आहे? सायलेंट आहे. ठीक आहे, के आणि जी लेटर काय आहे त्या वर्डमध्ये? सायलेंट आहे, म्हणून आपण त्याचा उच्चार प्रोनाऊन्सिएशन करत नाहीये. सो आपण काय म्हणतो? अँड नाईट्स अँड नोम्स. तर पोएट इथे काय सांगत आहे की मला माझे बुक्स खूप आवडतात आणि ते घर आहे क्वीन्स आणि फेरीजचे. ते घर आहे राणी आणि पऱ्यांचे घर आहे. नाईट्स अँड नोम्स. आता नाईट्स म्हणजे काय? असा एक सोल्जर जो घोड्यावर बसलेला असतो आणि तो फाईट करत असतो. आता हे कधीच आहे, जेव्हा इंग्रजांच्या काळांमध्ये किंवा जुन्या काळांमध्ये एक राजा असायचा ज्याचा चेहरा वगैरे झाकलेला असायचा आणि त्याच्या हातात तलवार असायची आणि तो युद्ध करायचा. तर त्याला म्हटलेलं आहे नाईट्स. आणि नोम्स म्हणजे अ लिटिल ओल्ड मॅन, जे एक छोटासा म्हातारा ज्याची खूप मोठी काय आहे? दाढी आहे आणि तो डोक्यावर अशी लांबुडकी म्हणजे अशी लॉंग अशी काय घालतो? हॅट घालतो आणि तो ग्राउंडच्या आतमध्ये राहतो. तर असा त्याला काय म्हटलेलं आहे? नोम्स. आणि नाईट्स म्हणजे एक सोल्जर जो फाईट करतो पण तो घोड्यावर बसलेला आहे. सो ह्या सगळ्यांचे काय आहे? माझी बुक्स म्हणजे घर आहे. असं का म्हटलं असेल पोएटनी? कारण जेव्हा तो ते रीड करतो तेव्हा ते कॅरेक्टर त्याला भेटतात आणि त्याला वाटतात की मी जेव्हा पण माझी बुक उघडतो तेव्हा ते माझ्याशी काय होत असतात? भेटत असतात. म्हणजे ते त्यांचं काय झालेलं आहे? घर झालेलं आहे. असं पोएट इथे सांगण्याचा प्रयत्न करतात. आय लव्ह माय बुक्स, दे आर द होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड नोम्स. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की काय म्हणण्याचा प्रयत्न करतात. सो वी विल गो टू द सेकंड स्टांजा. Each time I read, I make a call on some quaint person, large or small. आता इथे काय सांगितलेलं आहे की ईच टाईम आय रीड आय मेक अ कॉल. म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझी पुस्तक वाचतो तेव्हा तेव्हा मला एक कॉल म्हणजे कॉल येतो, म्हणजे मला बोलावलं जातं. ईच टाईम आय रीड आय मेक अ कॉल ऑन सम क्वेंट पर्सन. क्वेंट पर्सन म्हणजे बघा तुम्हाला खाली पण इथे मिनिंग दिलेलं आहे स्टुडंट. अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन अँड अट्रॅक्टिव्ह. अनयुज्युअल म्हणजे ज्याला तुम्ही सहसा बघितलेलं नाही आहे किंवा खूप अट्रॅक्टिव्ह किंवा ओल्ड फॅशन. ठीक आहे, तर ते पण कशाशी रिलेटेड आहे? पास्टशी रिलेटेड आहे. म्हणजे जुन्या काळातले जे लोक होते किंवा जुन्या काळातल्या काही गोष्टी होत्या ज्या कशा होत्या? अनयुज्युअल, जे आत्ता दिसत नाही पण त्या अट्रॅक्टिव्ह आहे, आपल्याला अट्रॅक्ट करतात. तर इथे पोएट सांगते की ईच टाईम आय रीड आय मेक अ कॉल. तर मला अशा लोकांकडून काय येत असतं? कॉल येत असतं. मला बोलावलं जातं. म्हणजे जेव्हा तो बुक्स उघडतो तेव्हा त्याला बुक्समध्ये कोण लोक भेटत असतात? क्वेंट पर्सन म्हणजे थोडे अट्रॅक्टिव्ह बट अनयुज्युअल, जे सहसा भेटत नाही. हू वेलकम्स मी विथ अ हार्टी हँड. ते मला वेलकम करतात. ते मला वेलकम करतात अँड लीड्स मी थ्रू हिज वंडरलँड. हू वेलकम्स मी हू वेलकम्स मी विथ अ हार्टी हँड म्हणजे मोठ्या मनाने ते मला काय करतात? वेलकम करतात आणि त्यांच्या वंडरलँडमध्ये मला ते घेऊन जातात. बघा एकदा परत आपण रीड करूया. ईच टाइम आय रीड आय मेक अ कॉल ऑन सम क्वेंट पर्सन, लार्ज ऑर स्मॉल. सो तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे की पोएट म्हणत आहे की मी जेव्हा जेव्हा माझी पुस्तक वाचतो तेव्हा तेव्हा मला क्वेंट पर्सन म्हणजे अनयुज्युअल अट्रॅक्टिव्ह पर्सन
जे आत्ता रिलेटेड नाही आहे त्या पर्सनकडून मला काय होत असते, खूप चांगल्या पद्धतीने मला वेलकम केल्या जाते आणि ते मला त्यांच्या वंडरलँडमध्ये घेऊन जातात, जिथे खूप आश्चर्यकारक गोष्टी आहेत. ते रिअलिस्टिक आहेत का? नाही. सो तिथे मला ते घेऊन जातात. ईच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट. आता सिटी स्ट्रीट म्हटलेलं आहे म्हणजे रस्त्यावरचे, सॉरी, शहरातले रस्ते. आता शहरातले रस्त्यांमध्ये आपण बघतो खूप जास्त काय असतात, वळणं असतात. खूप जास्त टर्न्स असतात, स्पीड ब्रेकर्स असतात. तर प्रत्येक ईच बुक इज लाईक प्रत्येक बुक त्याची काय आहे, एक सिटी स्ट्रीट प्रमाणे आहे, म्हणजे ज्याच्यावर नवीन नवीन काय येत असतात, टर्न्स येत असतात, ट्विस्ट येत असतात. ते अशा पद्धतीने आहे असं पोएट सांगण्याचा प्रयत्न करतोय. along whose winding way I meet. along whose winding way म्हणजे road that frequently turns and bends. म्हणजे असं वाइंडिंग वे म्हणजे अशा गोष्टी की त्या रोडवरती काय होत असतात, त्याला प्रत्येक वळणावरती ट्विस्ट आणि टर्न्स त्याला भेटत असतात. along whose winding way I meet. न्यू फ्रेंड्स अँड ओल्ड हू लाफ अँड सिंग. त्याला नवीन मित्र भेटतात जे काय करत असतात, हसत पण असतात आणि गाणं म्हणत असतात. अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग. आणि मला नवीन ॲडव्हेंचरवर ते घेऊन जातात. आपण परत एकदा रीड करूया. ईच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट. प्रत्येक बुक हे काय आहे, एक सिटी स्ट्रीट प्रमाणे आहे. आता सिटी स्ट्रीट म्हणजे काय, अलॉंग हुज वाइंडिंग वे आय मीट. वाइंडिंग वे म्हणजे प्रत्येक रस्त्यावरती जे ट्विस्ट टर्न्स येत असतात ते त्याला या बुक्समुळे भेटत असतात. तर हे बुक्स काय आहे, एका सिटी स्ट्रीट प्रमाणे आहे, रस्त्यावर, शहरातल्या रस्त्यांप्रमाणे आहे. आणि त्या शहरातल्या रस्त्यावरती त्याला कोण भेटत असतो, न्यू फ्रेंड्स अँड ओल्ड. नवीन आणि जुने मित्र जे हू लाफ अँड सिंग, जे हसतात आणि गाणं सुद्धा म्हणतात. अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग. आणि ते मला ॲडव्हेंचरवर घेऊन जात असतात. सो ही होती छोटीशी पोएम. इथे पोएटनी सांगण्याचा हेच प्रयत्न केले की तुम्ही तुमचे बुक्स वाचत जा, बुक्सला फ्रेंड्स बनवा. त्याच्यामधून आपण खूप काही शिकत असतो स्टुडंट्स, आणि खूप शिकतो. जेवढं नॉलेज आपल्याला बुक्समध्ये मिळतं तितकं बाहेर कुठेही भेटणार नाही. सो प्रत्येकाने बुक्स वाचलं पाहिजे. सो ही छोटीशी अशी पोएम होती, माय बुक्स. आय होप तुम्हाला ही पोएम समजली असेल. जर पोएम समजली असेल, सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग.